माधव ठाकरे सर प्लीज जर आपण मैदानामध्ये मार्गक्रमण करा. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीम इन टू दी सेमीफायनल. आणि आता मात्र प्रतीक्षा आहे गावदेवी भादवड आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन संघामधून बेस्ट ऑफ दी बेस्ट मधून कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. आतापर्यंत जे काही झालं गेलंय ते विसरून एक नव्या जोमानं नव्या उमेदीनं सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा. गेम ऑन. गोलंदाज संजय ठाकरे. पहिला चेंडू जोरदार प्रहार इनटू दी गॅप. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. सुरेख चौकार, सुंदर चौकार. मार्क वरती आपण पाहतोय यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज संतोष तरे आता मात्र चौकारांच्या हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. गती परिवर्तन, गती परिवर्तन. स्विंग अँड मिस. इथून मात्र चेंडू ठीक निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हॅट्रिकचा बचाव जरूर झाला आणि गोलंदाजाने कमबॅक सुद्धा केलाय. एक जमेची बाजू. यावेळेस मात्र बीमर की बिमारी नो बॉल पाहायला मिळेल. आणि एकंदर 2 धावा जोडल्या जात आहेत. प्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 10 या अंकावरती आपण पाहतोय. फायनलचे सामने, फायनलचा सामना पिंपळास या मैदानावर होईल. तर कृपया स्पीडअप करायचं आहे. प्रदीपजी जोशी साहेबांच्या माध्यमातून ही सूचना वारंवार आमच्यापर्यंत येते. यावेळेस मात्र 1 धाव लेग बाईचा इशारा. फ्रीजच्या चेंडूवरती अधिक मात्र काही करता आलेलं नाही आहे फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 11 धावा. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 4. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका फसलाय. किरण ठाकरे चेंडू खाली आणि अप्रतिम झेल समाप्त केला जाईल. बड़ी मछली जाल में फंसती हुई. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 11 धावा. दरम्यान आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय सदस्य रामदासजी म्हात्रे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो एकंदर 5. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती.
15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकांची पूर्तता होणं अनिवार्य आहे. या गोष्टीकडे आपण या सूचनेकडे कटाक्षाचं लक्ष द्यायचं आहे, कटाक्षाने पालन करायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जवळपास 2 धावांचा बचाव जरूर केलाय संघनायक संतोष ठाकरे यांनी. धावा जोडल्या जातील त्या 2 धावांच्या मदतीने 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 1 षटकाच्या अखेरनंतर 13 धावा आणि अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये वारंवारतेने आपण पाहतो की जेव्हा जेव्हा 1 षटकाची समाप्ती होते 6 चेंडू मागे 10 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या सेफ टोटल म्हणून इथून बघितलं जातं. पण क्रिकेटमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर सेफ टोटल मात्र कोणतीच नाही आहे, पण एक सन्मानजनक धावसंख्या जरूर आहे. चला पुढील गोलंदाज त्वरित या. वेळ मात्र अतिरिक्त खर्च होतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ प्लीज जरा घाई करा. प्रदीपजी जोशी साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्मान्य सचिव आमच्यापर्यंत वारंवारतेने माहिती पोहोचवत आहेत. स्पीडअप करा, बी रेडी बी फास्ट. प्लस मैदान क्रमांक 2 सोनाळे आपण इथे आहोत आणि इथून आपल्याला पिंपळास येथे जायचं. ट्रॅफिक लागली तर अजून वेळ होऊ शकते, त्याकरता वेळेनुसार आपलं सहकार्य अपेक्षित आहे. गोलंदाज तयार संतोष ठाकरे. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून जाईल चेंडू सीमा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. फलकावरती 19 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार संतोष ठाकरे. यावेळेस मात्र बॅटची कडा गले रिजन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. धावचीची संधी आहे आणि पंचांनी बोट आकाशात वर केलं, याचाच अर्थ लाईन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे यांना डगआउटच्या आश्रयाला परतावं लागतंय. धावसंख्या आहे 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या आहे 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाज संतोष ठाकरे यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि आता मात्र गावदेवी भादवड संघाचे विश्वासू शिलेदार लालचंद तरे फलंदाजी करता आलेले आहेत. बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदीच या खेळाडूकडे क्षमता आहे, पण संतोष ठाकरे कशा पद्धतीने रोखून धरतायत याकडे पाहणं औत्सुक्याचं आहे. दिशाहीन चेंडू, अवांतर 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती 21 या अंकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या जोडली जाते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू काही वेळ हवेत होता, एका धावेकरता चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. गोलंदाज संतोष ठाकरे ज्या पद्धतीने आक्रमक रूप धारण केलंय तीच गोलंदाजी मात्र कायम पाहायला मिळेल का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज यशवंत रे मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, तोच फलंदाज ऑन स्ट्राईक.
यावेळेस मात्र वाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर केलाय. निघून जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय गावदेवी भातवड संघाच्या फलंदाजांनी. आणि फलंदाज लालचंद तरे इथून मात्र सावध पवित्र स्वीकारलाय, कारण की माहिती आहे वेळेमध्ये आपल्याला 40 किंवा 40+ जायचं असेल तर मात्र आक्रमकता धारण न करता सावध त्याने फलंदाजी होणं अपेक्षित आहे. यावेळेस मात्र एक सोपा चेंडू आणि या सोप्या चेंडूवरती 6 धावांची लयलूट केलेली आहे फलंदाज लालचंद तरे यांच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुनश्च एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि तत्पूर्वी चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 32 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या या खेळामध्ये एकूण एकंदर चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय गावदेवी भातवड संघाला. यापुढील होणारा सामना या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर या संघाशी आणि ती लढत मात्र फायनलचं तिकीट मिळवण्याची असेल. बघूया कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळतंय सोनाळे मैदानातून आणि तेच तिकीट घेऊन पिंपळास मैदानावरती कोणता संघ दाखल होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पंचांचा इशारा येईल. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज गणेश ठाकरे. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गती परिवर्तन झेल घेण्याची संधी पण मात्र नाही. बॉडी बॅलन्सिंग महत्त्वाचं होतं आणि तत्पूर्वी चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू एक टप्प्याअखेर निघून जातोय सीमापार. मिळतायत या धावा 4. नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक प्रयत्नांती परमेश्वर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका संघाकडून आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय तर एक संघ धावसंख्येला कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय आणि झेल पकडला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
ज्या विकेटची अपेक्षा होती ती विकेट इथून मात्र अंकित केली जाते. फलंदाज यशवंत रे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूण एकंदर 12 धावांची इनिंग, 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे फलंदाजी करता खेळपट्टीवरती दाखल होताना आपण पाहतोय. गोलंदाज गणेश ठाकरे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, झेल मात्र सुटतोय. मोक्याच्या क्षणी इथून मात्र चूक झालेली आहे आणि शैलेश म्हात्रे अशा फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे अगदीच खूप मोठी चूक. ज्या चुकीला माफी तर मात्र नसेलच, कारण की शैलेश म्हात्रे या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि अगदीच त्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय, धावसंख्या 37 या अंकावर. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड अप्रतिम फटका, निघून जातो चेंडू सीमा पार, धमाकेदार षटकार. लालचंद तरे एक विश्वासू शिलेदार, या शिलेदाराने ठोकलाय षटकार. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुनश्च एकदा अप्रतिम फटका, हुकचा फटका, निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती लागते गावदेवी भादवड संघाच्या संपूर्ण खात्यामध्ये आणि अगदीच फलंदाज लालचंद तरे षटकार हॅट्रिक वरती आहे. षटकार हॅट्रिक लगावली तर समाजसेवक कासले नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल आणि इथून मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, षटकारांचे हॅट्रिक मोक्याच्या क्षणी. आपण पाहिलं तर चौथी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. लालचंद तरे गावदेवी भादवड संघाचे फलंदाज, विश्वासू शिलेदार आणि विश्वासदर्शक कामगिरी आणि 50चा आकडा सुद्धा ओलांडला गेलेला आहे गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे लालचंद तरे यांच्याकरिता. गोलंदाज विजेंद्र ठाकरे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या आहे फलकावरती 55 धावा. या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल विक्रम स्पोर्ट्स वडूनोगर या संघाशी. बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज विजेंद्र ठाकरे.
यावेळेस मात्र झेल घेण्याची संधी. फलंदाज शैलेश म्हात्रे बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक. आणि आता मात्र धावफलक स्थिरावलंय. 55 या अंकावरती आहे. 5 चेंडूची हाताळणी करायची आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण जमेची बाजू की येणारे 5 चेंडूवरती जर धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळालं श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजांना, तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाजी करायची आहे. त्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये अगदीच एक सुधारित बदल सुद्धा पाहायला मिळू शकतो. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघ शेवटपर्यंत प्रतिकार करेल यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार विजेंद्र ठाकरे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र सन्मान दिलाय आणि अगदीच एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. आणि अगदीच फलंदाज प्रल्हाद नाईक यांना माहिती आहे की फलंदाज लालचंद तरे याला संधी देणं खूप गरजेचं आहे. कारण की हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिली, सेफ टोटल जर उभी राहिली तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये काहीसं ओझं हलकं होऊ शकतं. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाही की श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि अगदीच त्यांचा सुद्धा प्रतिकार हा शेवटपर्यंत हा कायम पाहायला मिळू शकेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 2. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विजेंद्र ठाकरे. यावेळेस मात्र पायचीची अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव ही सहजतेने पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती 57 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती फलंदाज प्रल्हाद नाईक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. धावसंख्या आहे 57 धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका फसलाय, निघून गेला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 60 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदी जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 अधिक धावा या खर्च केल्या जात आहेत. आणि अगदीच या होणाऱ्या छोट्या छोट्या चुका या अगदीच संघाला घातक ठरू शकतात. छोटी छोटी बातें लेकिन मोठी बातें. छोट्या छोट्या चुका या अगदीच मोठ्या गोष्टींकडे वळण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते येणाऱ्या इनिंगमध्ये. कारण की आव्हानात्मक धावसंख्या जर उभी राहिली तर मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. आणि निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा.
34 या धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निघून गेला चेंडू, बंदुकीतून गोळी निघावी, चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. मिळतील या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. एकंदर 70 या धावसंख्येवरती आणि जिंकण्याकरता लक्ष असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर. थँक्यू सो मच डीजे. आणि लालचंद तरे यांची नाबाद 38 धावांची खेळी आपल्याला ही पाहायला मिळते. तब्बल 9 चेंडू आणि 38 धावा. व पीस ऑफ बॅटिंग. तर वळूया दुसऱ्या इनिंगकडे. आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये या 71 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातात आणि काय घडामोडी घडत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. किती नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनत मामाच्या माईचा पाझर, मनत मामाच्या मायेचा पाझर, मनत मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा पायर नेता भल्या भल्याना केलं गार. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 70 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 71 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 71 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. चला फलंदाज पाठवा. यस पंच माधव ठाकरे सर. या मॅचच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांना आपण एंटरटेनमेंट करायचं आहे.
डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय विथ जय हिंद. तर फ्रंटलाईन षटक पहिल्या षटकाची धुरा प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला दिसून येतोय. संजय विथ जय हिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला 71 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग. गेम स्टार्ट. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला. फटका चांगला आहे. लालचंद त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही. संजय ठाकरे स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतो या एका धावेच्या मदतीने. पहिली धाव ठाकूरपटा टीमसाठी धावफलकावर लावली जाते. या बॉलेस देखील व तसा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकाहत्तर धावांचं लक्ष नक्कीच मोठं लक्ष आहे. पहिला 2 बॉलवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलेस फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. एक फटका पाहायला मिळाला. संजय ठाकरेचा हा क्लास आपण या फटक्याच्या माध्यमातून पाहिला. संजय पुन्हा एकदा सज्ज. या बॉले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सहा धावा धावफलकावर आहेत. प्रल्हाद पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र त्या दरम्यान यष्टीरक्षक बीट झाला होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संत शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमची. कारण लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे. ते लक्ष लक्षात घेऊन या ठिकाणावरनं पलटवार करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. प्रल्हाद पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. लालचंद झेल खाली येतोय. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद. जय हिंद.
पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 7 धावा धावफलकावर आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीमसाठी नक्की शुभेच्छा आल्या आहेत. जय श्रीराम ठाकूरपडा, देवा ठाकूर, अल्पेश ठाकरे, लवेश ठाकरे, यश ठाकूर, देवा ठाकूर कॅप्टन यस यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 2, पहिला बॉल. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेगमधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाही आहे टीम भादवडला, कारण त्यांनी लक्ष जे उभं केलं आहे ते भरपूर मोठं आहे आणि ते लक्षात घेऊन या ठिकाणावरनं तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. चौकार षटकार येणं खूप गरजेचं आहे, कारण येणाऱ्या फक्त 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 17 बॉलवर तब्बल 63 धावांची आवश्यकता आहे. संतोष ठाकरे टीमचे कॅप्टन आहेत. नक्कीच भरपूर अपेक्षा असतील संपूर्ण टीमला. एक चांगला डावखुरा फलंदाज, स्फोटक विस्फोटक म्हणून ज्याची ख्याती आहे, नक्कीच तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला सज्ज झाला आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, आडव्या बॅटने प्रहार झालाय. गॅप शोधले, चेंडू गॅपमधून निघून जातोय. सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. नक्कीच माधव ठाकरे या प्रेक्षक मागणी करतात की तुमचा अंदाज तुम्ही दाखवा त्या ठिकाणावर ना. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका सजवलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. यस, दीपक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 15 चेंडू 57 धावा. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यानंतर विक्रम स्पोर्ट वडुनवकर संघ आपण देखील तयारीत राहा. नक्कीच तुमच्यासोबत कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता ऑन साईडला. लालचंद पुन्हा एकदा येतोय चेंडूवर. त्या दरम्यान एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. त्याचं एक कारण हेही आहे की संतोष ठाकरे खेळपट्टीवर आहे. षटकातील पुढचा बॉल. शैलेश पुन्हा एकदा. बॅटची वरची कडा, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू होतोय. निघून जाईल सीमारेषा पार. नशिबाची साथ, 4 धावा, चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. सरांचा हा अंदाज आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर म्हणून का त्यांची ख्याती आहे हे मात्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
2 धावा कंप्लीट होत आहेत. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. आता मात्र 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये नक्कीच मोठी मोठी नावं जरूर आहेत, परंतु 12 चेंडू आणि 50 धावा आव्हान जे आहे ते थोडं कठीण होत चाललेलं आहे टीम ठाकूरपाडासाठी. मात्र अशक्य नाही आहे. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणावरनं. संजय ठाकरे 7 चेंडू 12 धावा. नक्कीच आतापर्यंत 2 चौकारदाच्या बॅटमधून आल्यात. आपण मागच्या वर्षीपासून विचार केला, मागच्या हंगामाचा देखील विचार केला तर संजय ठाकरे कुठेतरी आपला फॉर्म शोधत आहे. आणि संजय ठाकरेचं फॉर्ममध्ये येणं अष्टविनायक ठाकूरपडा टीमसाठी खूप गरजेचं आहे. यावेळेस हा बॉल अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर बाहेर बोलतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. दीपक चांगली सुरुवात या षटकाची देखील आणि प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल अष्टविनायक ठाकूरपाडा टीमवर. या वेळेस देखील नक्कीच जास्तच बाहेर बोलतोय बॉल. दिशा तपासली आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 11 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहतोय. दीपक या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. यस, रनआउटची विकेट. फलंदाज संजय ठाकरे बाद. त्यानं केलाय ताजा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 7 चेंडू आणि 46. राजा दिवेकर आमचे गुणलेखक. एक चुकीची दुरुस्ती नक्कीच या ठिकाणी झाली आहे. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. या चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार.
अतिशय सुरेख फटका गणेश ठाकरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गणेश ठाकरे एक उच्च कोटीचा फलंदाज आहे. सातत्याने चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी करत आलाय. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. फुलटॉस आहे. हा बॉल देखील निघून जाईल. सीमा रेषा पार. 6वा षटकार. आता मात्र शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. 6 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. संजय बॉलिंग ट्रॅकवर. चला मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू 34 धावा हे समीकरण बाकी आहे. षटकातील पहिला बॉल. संजय बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक झेल केले आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद संतोष ठाकरे. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. संजय पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवा तसं संपर्क नाहीये. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही एक नाही. आता मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलवर 4 षटकार जर ठोकले तर प्रमोददादा भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, संजय भाईने 4 विकेट जर घेतल्या तर त्यांच्यासाठी देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रमोददादा भोईर वल यांच्या माध्यमातून. यावेळेस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये आहे. यस, लालचंद झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. ट्रिकला आहेत, ट्रिकला नाही. षटकातील पुढचा बॉल. बॅक टू बॅक 2 विकेट जरूर घेतल्यात, मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संजय भाई नक्कीच आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळतोय. बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक दूर राहिले. नक्कीच झेल जरूर उडावला होता. आणि आता मात्र प्रमोद दादा यांची धाकधूक जी आहे ती कमी झालेली आहे. शेवटचा बॉल औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय गावदेवी बादवड संघाला. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे संघनायक. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. अशा प्रकारे नक्कीच पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. आणि आता मात्र झेल पकडलाय. विकेटचं पदक